नमस्कार मंडळी. न्यू स्टोरी टुडे या आपल्या यूट्यूब चॅनलच्या ओळख या सेगमेंटमध्ये आपल्या या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपले पुनश्च सहर्ष स्वागत करते आहे. मंडळी, समाजामध्ये बदल घडवण्यासाठी विविध प्रश्न हाताळावे लागतात. हे एक आव्हान असून त्यासाठी समाजाकडे पाहताना आपल्याला अनेक प्रकारची माणसे भेटतात. नवी मुंबईतील झोपडपट्टीपासून न्यायालयापर्यंत अत्याचाराच्या काळोखात संघर्षाची मशाल घेऊन चालणारी आणि समाजातील असमानतेला आव्हान देणारी स्त्री म्हणजे प्राध्यापक वृषाली मगदूम. या प्राध्यापक वृषाली मगदूम मॅडम आज हे आपल्याला लाभले आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. यूट्यूब चॅनलच्या ओळख या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपले सहर्ष स्वागत करते. कशा आहात मॅडम? खूप छान आहे. कसं वाटतंय तुम्हाला आज? आज माझी मैत्रीण अलका माझी मुलाखत घेणार आहे. मला खूप छान वाटतंय. तर तुम्ही सुद्धा newstorytoday.com हे आपलं वेब पोर्टल वाचत असालच. हो. तर तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? पोर्टल मला खूप आवडतं आणि इतकं सातत्यानं तुम्ही दोघे मिळून ते पोर्टल चालवत आहात आणि खूप विविध विषय त्याच्यामध्ये तुम्ही घेत आहात. परदेशातले लोक त्याच्यामध्ये लिहित आहेत आणि विविध विषय घेत असताना सुद्धा मग साहित्य असेल, समाज असेल, क्रीडा असेल आणि त्याच्यापेक्षा आत्ता नवीन काय चाललेलं आहे, नवीन कुठे काय घडलेलं आहे याचा तुम्ही जो कानोसा घेता ना, अप्रतिम. पोर्टल अतिशय आणि एक मला असं वाटते की याची खूप छान नोंद होईल इतिहासामध्ये की असं वेगळ्या प्रकारचं एक काम आणि सातत्यानं चिकाटीनं लोक करतात पण टिकून नाही राहते. ते तुम्ही कित्येक दिवसापासून ते करत आहात. हो ना. या आपल्या डिजिटल पोर्टलला 5 वर्ष पूर्ण झाली आणि त्या 5 वर्षाचा आता हा पुढचा टप्पा म्हणजे आपलं युट्यूब चॅनल सुरुवात आहे आणि त्याच्यामध्ये हे जे ओळख आपण सेगमेंट चालू केलेलं आहे त्या म्हणून म्हटलं तुमच्यासारख्या अशा समाजकार्य करणाऱ्या व्यक्ती यांचीच अशी ओळख आपण करून देणार आहोत या ओळख या सेगमेंटमध्ये. खूप छान. तर तुमचं हे कार्य खरोखर खूपच म्हणजे वखाणण्यासारखं आहे. त्याच्याबद्दलच आपल्या सगळ्या मैत्रिणींना किंवा आपल्या सगळ्या ऐकणाऱ्यांना सगळ्या मंडळींना तुमची ओळख व्हावी या हेतूनेच आपण आज भेटतो आहे. खूप दिवस झाले खरं तर तुमची वेळ घेत होती पण ती मिळत नव्हती आणि हे आमचं भाग्य की तुमची वेळ आम्हाला मिळाली. कारण तुमचं वेळ म्हणजे खरोखर तुमचं एवढं कार्य आहे ना की त्या कार्यात तुम्हाला वेळ काढणं म्हणजे खरंच मुश्किल आहे. तर तुम्हाला या समाजकार्याची आवड किंवा तुमचं बालपण, शिक्षण आणि हे जे समाजकार्य तुम्ही सुरू करायला घेतलं हे कसं काय म्हणजे याच्याबद्दल आम्हाला सांगा. माझे वडील इंजिनियर होते आणि त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेमध्ये होते. ते सतत बदल्या होत असत. त्यामुळे सांगली जिल्ह्यामध्ये अगदी दुष्काळी भाग जत आहे, कवठेमंकाळ आहे, त्याच्यानंतर तासगाव आहे, इस्लामपूर आहे, अशा तालुक्याच्या गावाला आमच्या सतत बदल्या होत असत. मग बदली झाली की त्या शाळेमध्ये जाणं, शिक्षण घेणं आणि माझं कॉलेजचं शिक्षण तासगावला झालं आणि त्याच्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी वडिलांनी कोल्हापुरामध्ये आम्हाला सगळ्यांना हलवलं. वडील स्वतः इस्लामपूरमध्ये होते आणि माझं विद्यापीठीय शिक्षण शिवाजी विद्यापीठामध्ये मी MA झाले, MPhil झाले. पण मला ह्या समाजकार्याचं जे आहे बाळकडू म्हटलं तरी चालेल ते वडिलांच्यापासून मिळालेलं आहे. माझे वडील जे मी घरात बघत आले की समानतेचा एक विचार आमच्या घरामध्ये. माझे वडील स्वतः सगळं घर झाडायचे, आईला भाजी निवडून द्यायचे. आम्ही सगळे 6 भावंड सगळ्यांना एकेकाला आंघोळ घालून बाथरूम मधून बाहेर काढायचे. अजूनही मला ते आठवतं सगळं. त्याचबरोबर ना की जात पात धर्म हे मानलं नाही पाहिजे हे माझे वडील घरी कृतीमधून करून दाखवायचे. की आमच्याकडे नेहमी महात्मा गांधीला ऑफिसमधले जे चतुर्थ श्रेणी कर्मचारी असत त्यांना वडील जेवायला बोलवायचे आणि आपल्या शेजारी पाठ मांडून मग ती जेवणाची पंगत असायची. तेही मला आठवतं. आणि त्याचबरोबर वडील नास्तिक विचाराचे होते आणि जैन धर्मामध्ये माझी आई खूप धार्मिक होती आणि त्यामध्ये आईचा आणि वडिलांचा खूप संघर्ष सुद्धा मी पाहिलेला आहे. पण माझ्यावर वडिलांच्या विचाराचा अतिशय पगडा होता आणि असं एक सामाजिक काम वडिलांच्या जे रक्तात होतं ते मला असं वाटतं की माझ्यामध्ये पण ते होतं. म्हणजे समाजकार्याचं बाळकडू तुम्हाला लहानपणापासूनच मिळालं, घरातूनच मिळालेलं आहे. आणि वडील माझे स्वातंत्र्य संग्रामात तुरुंगात जाऊन आले. बडोद्याला
शिक्षण अर्धवट सोडून हम्म. त्यांनी या चळवळीत उडी घेतली होती त्यावेळी. म्हणजे बघायला गेलं तर या सगळ्या लहानपणापासून या सगळ्या गोष्टी बघतानाच तुम्हाला असं वाटलं की आपण या कार्याकडे वळावं. खूप छान. मंडळी, आपल्या वदू मॅडम या स्त्री मुक्ती संघटनेच्या नवी मुंबईच्या अध्यक्ष आहेत. तर मॅडम, या स्त्री मुक्ती संघटनेशी तुमचं नातं कसं काय जुळलं? अध्यक्ष नाही मी, स्त्रीमुक्ती संघटनेची विश्वस्त म्हणून नवी मुंबईतलं सगळं काम बघते मी. तर स्त्रीमुक्ती संघटनेचे आम्ही 1986 पर्यंत कोरेगाव या ठिकाणी होतो. कोरेगावमध्ये सत्यशोध नावाची एक संस्था आहे. तर त्या संस्थेमार्फत अंध मुलांसाठी वर्ग चालवले जात, त्याच्यामध्ये आम्ही काम करत होतो. दुष्काळग्रस्तांसाठी निधी जमवला जाईल आणि विद्याबाळांची मी मुलाखत घेतलेली मला आजही आठवते. सातारला मी चौकामध्ये घेतलेली होती. तर कोरेगावमध्ये हे काम चालू होतं आणि रयत शिक्षण संस्थेच्या कॉलेजमध्ये आम्ही दोघे प्राध्यापक असल्यामुळे 86ला आमची बदली झाली नवी मुंबईमध्ये. नवी मुंबईमध्ये आल्यानंतर 1988च्या सुमारास साधारणतः की सातारचा एक ग्रुप जे नवी मुंबईमध्ये आले आणि एक मीटिंग आयोजित केली होती स्त्रीमुक्ती संघटनेबरोबर. आणि ती मीटिंग माया काबरेंच्या घरी झाली आणि मग त्या ह्याच्यातून मी स्त्रीमुक्ती संघटनेमध्ये काम करायला लागले. काम करत असताना सुरुवातीला कौटुंबिक सल्ला केंद्र खूप लहान प्रमाणावर काम चालू होतं त्यावेळी. तर कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये मी जायला लागले आणि मग ती जी टीम होती नवी मुंबईतली त्यांना मी असं सांगितलं की मी ह्या ज्या कौटुंबिक सल्ला केंद्रातल्या केसेस आहेत त्या वाहील आणि त्याच्यावर मी मग लेखन करेन प्रेरक ललकारीसाठी, असं ते ठरलं होतं. पण कसं एकदा मी संघटनेत गेल्यानंतर मग मागे वळूनच नाही पाहिलं. मग साक्षरतेचे वर्ग असेल, दारूबंदीची मोहीम असेल, असे अनेक उपक्रम स्त्रीमुक्ती संघटनेच्या माध्यमातून सुरू केले. छान. मॅडम, कचरा वेचक ज्या महिला आहेत त्यांनाच तुम्ही समाजात एक स्थान मिळवून दिलं, तर या संदर्भात आम्हाला काही सांगा. 1988 साली कौटुंबिक सल्ला केंद्रात काम करत होते. ते जवळजवळ 2000 सालापर्यंत कौटुंबिक सल्ला केंद्रात अनेक केसेस सोडवल्या. पोलीस स्टेशनला वारंवार जायला लागायचं, केसेसला होम व्हिजिट करणं, त्या मुलीचं घरचं सामान आणणं. आणि पेणमध्ये माझा एक विद्यार्थी जो त्याच्या बहिणीनं विहिरीत उडी देऊन जीव दिला होता. खरं तर ती आत्महत्या नव्हती. तर तो मुलगा आमच्याकडे आल्यानंतर आम्ही पेणसारख्या गावामध्ये ठिय्या आंदोलन केलेलं होतं. कविता चौधरी आमच्यावर आलेल्या होत्या त्यावेळी. तर असं हे जवळजवळ 2000 सालापर्यंत कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये सामाजिक हस्तक्षेप असेल, कायदेशीर लढाई असेल, न्यायालयात सुद्धा मी बऱ्याच वेळा केसेसना घेऊन गेलेली आहे. न्यायाधीशांनी सुद्धा मला प्रश्न विचारलेले आहेत. आमच्या झोपडपट्टीतल्या एका मुलाला मी जामीन दिलेला होता. पण मग हे 2000 सालापर्यंत चालत होतं. 2000 साली स्त्रीमुक्ती संघटनेनं असं ठरवलं की कचरा वेचक महिलांचा सर्वे करायचा. मग मुंबईमध्ये काम सुरू झालं. तसं नवी मुंबईमध्ये सुद्धा कोपरखेरण्याला डम्पिंग ग्राउंड होतं. तर एका महिलेपासून सुरुवात केली. मग कोपरखेरणा डम्पिंग ग्राउंडवर मी जायची. त्यावेळी माझी स्कूटी होती आणि त्या डम्पिंग ग्राउंडवर अशी माझी स्कूटीची पावलं त्या चिखलात रुतवत मी आतपर्यंत जायची. आणि आतलं दृश्य की ज्या डम्पिंगवर तुम्ही 2 मिनिटं सुद्धा थांबू शकणार नाही, तिथं या महिला आजही 10-12 तास त्या घाणीत हात घालतात, कचरा वेगळा करतात. त्यांचं लाईव्हलीहूड आहे. आणि मग त्या ठिकाणी अशी अतिशय दुर्गंधीच्या वातावरणामध्ये त्या महिलांच्यापर्यंत जायचं, त्यांच्याशी बोलायचं. आणि त्यांचा ह्या बायका कशा करता येतात असा विश्वास नसायचा. आणि कचऱ्याची गाडी आली की त्या आम्हाला तिथे सोडायच्या आणि गाडीच्या मागे धावायच्या. पण असं त्या महिलांना संघटित करणं, त्यांच्याशी बोलणं, असं करत करत मग एक महिलेपासून नवी मुंबईमध्ये जे काम सुरू केलं, आज जवळजवळ 25 वर्षाचा प्रवास आहे. आज जवळजवळ 1000 महिलांच्या बरोबर काम चालू आहे. कचरा वेचक महिलांच्या बरोबर, त्यांच्या मुलांच्यावर काम चालू आहे, आरोग्यावर काम चालू आहे. तर असा हा प्रवास चालू आहे. कौतुकास्पदच आहे. पण ह्या सगळ्या कचरा वेचक महिलांच्या बरोबर काम करताना त्यांचे अनेक प्रश्न असतील. त्या अनेक प्रश्न तुम्ही सामोरे गेलेलेच असाल. पण एक्झॅक्टली काही असा अनुभव आहे का की त्यांची काय काय प्रश्न असतात आणि ते तुम्ही कसे सोडवले? कचरा वेचक महिलांचे प्रचंड म्हणजे फाटलेल्या आवाळाला ठिगळ कुठून लावणार, खरं इतकी आजही दयनीय अवस्था आहे. समाजातला एकदम शेवटचा स्तर
या सगळ्या महिला दुष्काळाच्या भागात मराठवाडा वगैरे म्हणजे 2 वेळचं जेवणाची भ्रांत असणाऱ्या अशा आहेत. आणि रेल्वेचं तिकीट सुद्धा न काढता नवी मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधून आल्या आणि आज जवळजवळ 15 झोपडपट्ट्यामधून हे काम करत असताना प्रश्न तर खूप आहेत. सगळे नवरे अल्कोहोलिक आहेत आणि मी तर म्हणते की वस्तीमध्ये महिलाच आज घर चालवत आहेत. तर असे बरेच प्रश्न त्यांचे आहेत. आरोग्याचे प्रश्न आहेत, कारण त्या जे रोज 25 किलो कचरा वेचतात त्यामुळे त्यांना लो बीपी आहे, पाठीचे विकार आहेत आणि असे अनेक आजार, स्किनचे विकार आहेत घाणीत काम करत असल्यामुळं, डोळ्याचे विकार आहेत. तर असं हे सगळं घेऊन पुढे जात असताना प्रश्न तर खूप आहेत. मुलं शिकत नाही आहेत. मुलांना शिकण्यासाठी आज मला खूप अभिमान वाटतो की 9 ठिकाणी आपले अभ्यास वर्ग चालू आहेत आणि 390 मुलांना आपण या शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलेलं आहे. तर आता तुम्ही विचारलं की असा एखादा प्रसंग आहे का, सांगण्यासारखे तर प्रसंग खूप आहेत. पण एक प्रसंग मला आवर्जून सांगावासा वाटतो की गणपतीपाडा दिघ्याच्या पुढे ही अशी एक वस्ती आहे की आपल्याला ती मुंबईमध्ये आहे असं वाटणारच नाही. 100 झोपड्या आहेत. तर तिथे आम्ही महिलांचे बचत गट बांधले, तिथे मुलांसाठी बालवाडी उभी केली आणि असं बरंच त्या संडासला जायला त्यांना हे नव्हतं. तर खूप महापालिकेशी फॉलोअप करून आपण तिथे त्यांच्यासाठी असं मोबाईल टॉयलेट त्या ठिकाणी त्यांना दिलं. पण त्या वस्तीमध्ये जेव्हा मी एक दिवस गेले, माझी कार्यकर्ती मला त्या ठिकाणी घेऊन गेली, तर अशा सगळ्या झोपड्याच होत्या त्या ठिकाणी. तर अशी एक पडलेली झोपडी होती, आमच्या गटातली बाईच होती ती. तर त्या बाईचा मृत्यू झाला होता. तर कसा मृत्यू झाला होता, तर ती दारू प्यायची. दारू पिऊन ती मृत्यू पावली. तिचा नवरा 2 वर्षापूर्वी गेलेला होता आणि तिला एक मुलगी जी होती, फिजिकली चॅलेंज्ड होती, मेंटली चॅलेंज होती आणि तिच्याकडे बघायला कोणीच नव्हतं. तर मी आणि माझी कार्यकर्ते गेलो. त्यावेळी असं ते झोपडं असं पडलं होतं आणि त्या झोपड्याच्या मध्यभागी राधा तिचं नाव होतं. तर राधा अशी पडलेली आणि ती कणत होती आणि ते दृश्य इतकं भयंकर होतं की त्या एका पोतऱ्यावर पडलेली ती राधा तिथंच तिनं शी केली होती. आणि बायका जास्तीत जास्त काय करायच्या की अतिशय दुर्गंधी पण येत होती. खूप लांबून तिच्या अंगावर पाणी ओतायचं किंवा डाळ भात असा सरकवायचं. ते इतकं भयानक दृश्य होतं. आणि मी घरी आले आणि इतकी रडले त्या दिवशी की म्हणजे माणुसकी काय असते. तर त्यानंतर मात्र राधाचं पुनर्वसन करण्यासाठी जे मी 15 दिवस वेड्यासारखी झपाटल्यासारखी अनेक संस्थांना विचारणं, चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे जाणं. तर प्रॉब्लेम काय यायचा, काही लोक म्हणायचे आम्ही फक्त मेंटली चॅलेंजसाठी काम करतो, काही म्हणायचे फिजिकली चॅलेंजसाठी काम करतो, काही संस्था म्हणायचे की मग तिला सुट्टीत कोण घेऊन जाईल, सुट्टीत आमच्याकडे आम्ही पाठवतो मुलांना घरी. तर असे खूप प्रॉब्लेम येत असताना सुद्धा म्हणजे चाइल्ड वेलफेअर कमिटीची एक हेल्पलाईन आहे, त्यांचा मी भरपूर पाठपुरावा केला. तर त्या हेल्पलाईनच्या माध्यमातून त्यांनी जाऊन व्हिजिट केली आणि त्यांना सुद्धा ते राधा अशा अवस्थेत बघून धक्का बसला. आणि नंतर मग चाइल्ड वेलफेअर कमिटीनं ऑर्डर काढली आणि ती ऑर्डर आपल्या इथे वांगणीला एक सील आश्रम आहे, तर त्या सील आश्रमामधली ऑर्डर काढली. हा त्या दिवशी त्या राधाची चाइल्ड वेलफेअर कमिटीमध्ये नेणं, तिची ऑर्डर काढणं, त्या शेजाऱ्यांनी थोडीशी मदत केली, ते आले बरोबर आणि जवळजवळ रात्री 10 वाजता त्या ऑर्डर घेऊन या चाइल्ड वेलफेअर कमिटीच्या लोकांनी राधाला सील आश्रमामध्ये सुपूर्त केलं आणि मला फोन केला आणि ते म्हणाले मॅडम आम्ही राधाला ठेवलं चांगल्या ठिकाणी. मी तर खूप छान काम केलं. ते म्हणाले छान काम काय मॅडम, तुम्हीच आम्हाला एवढं छान काम करण्याची संधी दिलीत आणि खरंच मला खूप छान वाटलं. नंतर राधाचं पुनर्वसन खूप छान झालं. ती खूप सिरियस होती, निमोनिया झाला होता. सील आश्रमानं तिला DY पाटीलला ॲडमिट केलं, ती बरी झाली आणि नंतर मग सील आश्रमापुढे आमचं एक बरंच असोसिएशन, राधाला भेटायला जाणं वगैरे. तर तो एक अतिशय भावनिक प्रसंग ज्याच्याबद्दल मी चतुरंगला लिहिलं होतं आणि दिवसभर मला त्या दिवशी फोन येत होते. हे खूप हे सगळं तुम्ही सांगतानाच माझं मन एवढं गदगदून गेलं. तर त्यावेळेला तुमची काय अवस्था झाली असेल खरोखर. म्हणजे खूप डिवोशन असल्याशिवाय या गोष्टी होत नाही आणि समाजकार्य अगदी
जीव ओतून काम केल्याशिवाय या गोष्टीला पाठपुरावा करताय तुम्ही, त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट इतका चांगला मिळतो आणि ज्याला चांगलं रिझल्ट मिळतो की ज्याला चांगलं हाती येतं त्याला इतकं आत्मिक समाधान लागतं ना खरोखर. त्यामुळे तुमच्या या समाजकार्याला माझा खरंच सलाम आहे मॅडम. मी कधी नेहमी म्हणत असते की मी माझ्यासाठी करते हे सगळं, मला समाधान मिळतं या अगदी कामातून. खरंय खरंय. आणि या कचरा वेचक ज्या महिला असतात त्यांच्या आरोग्याचे पण खूप प्रश्न असतात. मग त्यांच्या आरोग्याच्या प्रश्नाकडे तुम्ही म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही काय असं काही उपाययोजना केलेली आहे का? नाही, आरोग्याच्या प्रश्नावर खूप काम करतो. L&T कंपनीने आम्हाला एक मोबाईल दवाखाना दिलाय आणि दर महिन्याला प्रत्येक वस्तीमध्ये हा दवाखाना जातो. त्या दवाखान्यामध्ये 2 डॉक्टर असतात. त्यांचं जनरल हेल्थ चेकअप होतं. मग कुणाला सर्दी आहे, खोकला आहे, कुणाला अजून काही आहे, पोटात दुखतं, तर त्याच्यावर औषधं आपण देतो. त्याचबरोबर जेव्हा काही क्रॉनिक आजार असतील तर आता नवी मुंबई महापालिकेचं हॉस्पिटल आहे, डी.वाय. पाटील हॉस्पिटल आहे, MGM हॉस्पिटल आहे. तर इथे त्या महिलांना घेऊन जाणं, त्यांची महात्मा फुलेमध्ये ते मोफत औषधोपचार करणं असं. आणि विशेषतः ही जी मुलं आहेत अभ्यास वर्गातली त्या मुलांचं पण हेल्थ चेकअप कॅम्प आपण घेतो. म्हणजे साध्या साध्या गोष्टी असतात ना, नखं कापलेत का, डोळे स्वच्छ ठेवलेत का, म्हणजे ही स्वच्छतेचं सुद्धा त्या मुलांसाठी आपण आरोग्यावर खूप काम करतो. आणि तरी सुद्धा ना आरोग्याच्या खूप समस्या आहेत या लोकांच्या आणि खूप गंभीर झाल्याशिवाय ते येत नाही. आणि त्यांना असं कोणीतरी मार्ग दाखवायला, समजावून सांगायला कोणीतरी पाहिजे की आपलेपणाने असं कोणी सांगितलं की मगच त्यांना दवाखान्यात जायचं हे म्हणजे काय, कचऱ्यावर जायचं हे महत्वाचं आहे. आज कचऱ्यावर गेले मला पैसे मिळाले आणि त्यामुळे ते आजारपण पण असे ढकलत राहतात. हो हो हो. आणि तसं तर स्त्रियांचं आहेच की त्या एवढ्या स्वतःच्या आजाराकडे बघत नाही, पण पैसे कसे मिळतील म्हणजे अजून आपल्या घरातल्या कामाल्या बायकांसुद्धा असंच आहे, स्वतःच्या आजाराकडे लक्ष देत नाही, मी आज हे काम करते ते काम करते, पैसे मिळतील. त्यामुळे या स्त्रिया स्वतःकडे बघत नाही. ती गोष्ट अगदी आरोग्यावर खूप काम. त्यांना आपण ना सप्लिमेंटरी ऑल इंडिया केमिस्ट असोसिएशन आपल्याला कॅल्शियम आयर्नच्या गोळ्या सातत्यानं देतं. मग महिन्याला जेव्हा त्यांची मीटिंग असते तेव्हा ह्या आपण त्यांना गोळ्या देतो, कॅल्शियम आयर्न सप्लिमेंटरी. तर असंही आपण खूप गोष्टी त्यांच्यासाठी करतो. आता त्या ग्लोव्ज घालत नाही, कचऱ्यात हात घालतात ना, तर आता आपण आणि ते साधे ग्लोव्ज फाटतात. त्यामुळे आता आपण ते पिवळे असे जाड ग्लोव्ज ते आता इंडियन मेडिकल फार्मास्युटिकलनी आम्हाला 250 ग्लोव्ज दिले. आणि त्या काम करतात तेव्हा रेनकोट छत्री काही त्यांचं प्राधान्यक्रम नसतो. तर आता जवळजवळ 250 ज्या महिला आपल्या प्रोजेक्टवर काम करतात त्यांना इंडियन फार्मास्युटिकलनंच रेनकोट दिले. तर ही अशी पण त्यांना सातत्यानं द्यावं लागतं जे त्या करत नाही. छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं नाही. आणि हे म्हणजे प्रत्येक वेळेला वेगवेगळे प्रश्न येतात आणि त्या प्रत्येकाला वेगवेगळे प्रश्न सोडवताना पुढचे प्रश्न परत समोर उभे राहतातच. आणि ते प्रश्न सोडवताना किती तारांबळ उडत असेल आणि किती न संपणार काम. म्हणजे मी एकटी नाही करत आहे. मला अभिमान आहे की माझ्यावर टीम आहे. आमची 16 लोकांची टीम आहे. कोणी शिक्षणावर काम करतं, कोणी आरोग्यावर काम करतं अशा. आणि आता या महिलांची आपण फेडरेशन बांधली, परिसर सखी विकास संस्था. आता रुक्मिणी पॉल जी निरक्षर आहे पण आज ती महाविद्यालयामध्ये जाऊन सुद्धा छानपैकी कचऱ्याची माहिती देते आणि पर्यावरणाविषयी सांगते. परदेशामध्ये पण ती जाऊन आली म्हणजे जिथं तिने प्रश्न मांडले. म्हणजे शिक्षण न घेता शिक्षणानं शहाणपण येतं असं नाही, असं जे आपण म्हणतो. तर तसं या महिलांच्या मध्ये नेतृत्व तयार झालंय. अनेक नावं घेता येईल, या तयार झालेल्या आहेत. त्यांना स्वतःला आत्मविश्वास आता यायला आलेला आहे. ते खूप महत्वाचं आहे. आणि मॅडम तुम्ही महिलांवर अत्याचार होतो या विषयावर सुद्धा तुम्ही काम करता. मग अशा ज्या बलात्कारित स्त्रिया आहेत त्यांच्या वतीने काम करताना किंवा त्यांच्यासाठी काही काम करताना अशा अनेक प्रश्न तुमच्यासमोर येत असतील. मग असा काही एखादा संघर्ष झालेला काही आठवण सांगू शकता? बलात्काराच्या आमच्याकडे बऱ्याच केसेस येतात आणि खूप उदाहरणं आहेत माझ्यासमोर. पण एकच मी या ठिकाणी उदाहरण सांगते की आमच्याकडे कचरा वेचक एक महिला गटामध्ये होती आणि तिची मुलगी 13 वर्षाची. तर एके दिवशी ती काय केलं की आमच्या कौटुंबिक सल्ला केंद्रामध्ये घेऊन आली आणि म्हणाली की माझ्या मुलीला तर कुठेतरी हॉस्टेलवर ठेवा. आणि
आणि ती गेली कामावर निघून, म्हणजे कचरा वेचायला गेली. मग त्या मुलीला त्या ठिकाणी त्याशी सकाळी बसून घेतलं आणि थोडीशी ती अशी खूप अशी डाऊन वाटत होती आम्हाला सगळ्यांना. मग आमच्या एका कार्यकर्तीनं तिला वडापाव आणून दिला, तर तिनं तो पोटभर खाल्ला आणि ती तिथेच झोपली आमच्या ऑफिसमध्ये झोपली. जवळजवळ 4-5 तास झोपली आणि मग उठल्यानंतर फ्रेश झाली. मग तिला परत चहा दिला आणि मी कॉलेजमध्ये नोकरी करत होते. मी कॉलेजमधून मला आमच्या कार्यकर्तीनं बोलावून घेतलं. तर मी काउन्सिलर आम्ही म्हणतो. तर मी गेले मग ऑफिसमध्ये. मग तिची चौकशी करत असताना तर तिनं जे सांगितलं ते अतिशय भयानक होतं की तिचे जे वडील आहेत ते वारल्यानंतर तिच्या आईनं हे सरास होतं आमच्या कचरा वेचकांच्यामध्ये. आईनं दुसरं लग्न केलं होतं आणि तिचे सावत्र वडील की तिच्यावर रोज अमानुष अत्याचार करायचे, बलात्कारच होतो तो. आणि हे कधी व्हायचं तर तिची आई वाशीमधल्या ज्या आमच्या कचरा वेचक आहेत ना त्या रात्री कचऱ्यावर जातात. आता साधारणतः 10 वाजता दुकानं वगैरे सगळी बंद होतात. मग ते दुकानदार बाहेर ते पुठ्ठे ड्राय वेस्ट टाकतात. तर त्या रात्री 10 नंतर ते सगळं कचरा गोळा करायला जातात. तशी ही जी आमच्या गटातली बाई आहे ती रात्रीच्या वेळी वाशीच्या रस्त्यावर कचरा वेचायला जायची आणि त्यावेळी तिच्यावर हा अन्याय. आता काय होतं की अनेक आमच्याकडे ज्या बलात्काराच्या केसेस होतात ना त्याच्यामध्ये विड्रॉ होतात. नंतर जे दबाव असतो त्याच्यामधून विड्रॉ होतं. मग आम्ही काय केलं की ती 9वी शिकलेली होती, मुलगी 9वीत होती त्यावेळी. तर तिच्याकडून लिहून घेतलं. तर तिने हे सगळं इतकं सविस्तर की भयानक आता आठवलं तरी अंगावर काटा येईल की तिने हे सगळं मला तिला किती त्रास होतो व तिला कशी धमकी दिली जाते वडिलांच्याकडून हे कोणाला सांगायचं नाही. आणि मग ते तिचं जे हे होतं ते घेऊन वाशी पोलीस स्टेशनला आपण तक्रार केली. नंतर ती केस झाली, त्याला अटक झाली. ती मायनर होती मुलगी. मग पॉस्कोचा कायदा लागला त्याच्यामध्ये आणि मग त्या सावत्र वडिलांना शिक्षा झाली. पण यात सुद्धा जे मी म्हटलं की नाही तर त्याच्यानंतर त्या मुलीवर आणि आईवर इतका दबाव की तिथल्या नगरसेवकाच्या पीएनं सतत मलाही फोन करायचं की केस मागे घ्या, केस मागे घ्या. म्हणजे इतका म्हणजे आता मला नेहमी असं वाटतं की ही लैंगिक हिंसा जी आहे ती सुद्धा की आता वस्ती पातळीवर की यात काय आहे असं एवढं काय गंभीर आहे की असं याच्यावर दाद काय मागायची, इतकी वाईट अवस्था आहे. आणि मग नंतर ती मुलगी आली ऑफिसमध्ये एकदा. आम्हाला असं वाटत होतं की पोलीस स्टेशनलाही आम्ही म्हणत होतो की तिचं पुनर्वसन करा, तिला एखाद्या हॉस्टेलवर ठेवा, तिला शिकू दे, तिला या सगळ्यातून बाहेर येऊ दे. म्हणजे मेंटली एक शॉक असतो ना हा सगळा. ते झालंच नाही. ती आम्हाला येऊन म्हणाली की नाही मी जे काही बोलले ते आता मागे घ्या तुम्ही आणि मला आता अतिशय 24 तास सगळेजण मिळून खूप त्रास देत आहेत म्हणाली आणि मला नाही आत म्हणायचं. खूपच भयंकर आहे. तिच्या त्या लेखी पत्रामुळे 6 वर्षाची शिक्षा झाली त्याला, तो ज्याच्या तुरुंगामध्ये तो होता. पण मला नेहमी असं वाटतं की जेव्हा लोक कसं अशा वेळी जेव्हा माघार घेतात किंवा विड्रॉ करा म्हणतात तर मला नेहमी असं वाटतं की नाही ती शिक्षा नाही झाली तर मग समाजामध्ये अजून चुकीचे मेसेज आणि म्हणून हे नाही झालं पाहिजे असं आम्हाला नेहमी वाटतं. खरोखर म्हणजे हे कार्य करताना एक एक प्रश्न इतके वेगळे तुमचे निघत चाललेत ना की हा बलात्कार असो म्हणा किंवा यांच्या समस्या असो कसल्या वेचक महिलांच्या, या सगळ्या समस्या तुम्ही हाताळतच. पण हे कार्य करत असताना तुम्हाला एक असं विचारायचं की या स्त्रिया अशिक्षित असतात आणि यांना म्हणजे जनरली स्त्रियांमध्ये अशा स्त्रियांमध्ये शिक्षण कमी असल्यामुळे आपल्याला वारसा म्हणजे मुलगाच आपला वारसा हक्क असतो, मग मुलगी झालेली नको असते. त्यामुळे त्या प्रेग्नंट राहिल्यानंतर त्या चेक करतात की मला मुलगी आहे का मुलगा आहे. तर जर मुलगी असेल तर त्या लगेच गर्भपाताकडे वळतात त्या, असं मी खूप ऐकलेलं आहे. खरं तर ह्या गोष्टी खऱ्या आहेत का? आणि जर तसं असेल तर मग यांच्यासाठी सुद्धा तुम्ही कार्य केलेलं आहे की लिंग निवड न होण्यासाठी काय करायला पाहिजे, मग त्याला तुम्ही कसं समजावून सांगायचं किंवा मग त्याचं जे तुमचं कार्य आहे त्याबद्दल जरा सांगा. लिंग निवड प्रतिबंध समिती, PCPNDT असं आपण म्हणतो, प्री कन्सेप्शन प्री नेटल डायग्नोस्टिक टेक्निक, असे आपल्या पूर्ण भारतामध्ये अशा प्रकारची आता जिल्हा पातळीवर 2000 सालापासून मी नवी मुंबईच्या ही कमिटी आरोग्य विभाग चालवतात. आरोग्य विभागाचे जे सिव्हिल सर्जन असतात ते त्याचे मुख्य असतात. तशी नवी मुंबईच्या आरोग्य विभागामध्ये ही कमिटी आहेच, पण तशी राज्याची एक कमिटी आहे. तर राज्याच्या ॲडवायझरी कमिटीमध्ये पण मी आहे आणि दुसरी इन्स्पेक्शन आणि मॉनिटरिंग म्हणजे याची तपासणी कुठे अशा प्रकारच्या गोष्टी होत आहेत
तर त्याची पण कमिटी आहे, त्याच्यामध्ये पण मी सदस्य म्हणून काम करते. तर आता ही जी तुम्ही आता म्हणालात, तर गरीब महिलांच्या मध्ये लिंग निवड करण्याचं प्रमाण अजिबात नाहीये. अरे आश्चर्य. तर आता ही लिंग निवड कोण करतं, मुलगा आहे का मुलगी आहे, हे पाहण्याचं प्रमाण आता मध्यमवर्गीयांच्यामध्ये खूप आहे. मध्यमवर्गीय आहेत, उच्चवर्गीय आहेत. आणि मग पहिली जर मुलगी असेल तर दुसरा मुलगाच. माझ्यासमोर असं उदाहरण आहे की त्या बाईनी 4 वेळा MTP केली आणि 5व्या वेळी मग ते मुलग्याचं गर्व आहे. म्हणजे आपल्या आरोग्याचं सुद्धा पणाला लावतात ह्या महिला. आणि ह्याला महिला जबाबदार नसतात, त्यांचा नवरा असतो किंवा सासरचे लोक असतात की मुलगाच हवा, वंशाचा दिवा. आता मी नेहमी म्हणते किती उजेड पडणार नाही तर काय. तर आता जेव्हा लिंग निवड प्रतिबंध समिती 1988 साली, आपल्याला अभिमान आहे की महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे की जिथे हा कायदा आला. त्यानंतर 1994 साली सगळ्या भारतभरामध्ये हा PCPNDT कायदा आला आणि सगळीकडे या समित्या झाल्या. आता या समित्यामध्ये जी सोनोग्राफी सेंटर्स आहेत, बरेच त्याच्यामध्ये नियम आहेत, खूप डिटेलमध्ये मी नाही जात. तर ते सोनोग्राफी सेंटर्सची दर महिन्याला तपासणी करणं, त्यांच्याकडे किती जणांची सोनोग्राफी केलेली आहे, मग त्याच्यामध्ये अशी काही सोनोग्राफी नाही केलेली ना, की मुलगा होण्यासाठीची सोनोग्राफी केली नाही का, असं त्या कमिटीमध्ये खूप आहे. आमची 3 महिन्यातून एक मीटिंग असते, त्याच्यामध्ये ह्या सगळ्याचा आढावा घेतला जातो. आणि हे करत असताना की डेकॉय केस असं आपण त्याला म्हणतो, महिलांवर आजकाल खूप अत्याचार होतोय. तर कामाच्या ठिकाणी हा अत्याचार होतो त्यावेळेला त्या महिला बोलायला खूप घाबरतात. तर अशा वेळेला तुम्ही नेमकं काय करता की तुम्ही त्यांना कसं बोलता करता? हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस अशी कमिटी आज सगळ्या संघटित असंघटित कार्यालयामध्ये गठीत करणं आवश्यक आहे असं कोर्टानं सांगितलेलं आहे. 1997 साली बहुरी देवीच्या केसमध्ये JS वर्मानी अशा गाईडलाईन्स दिल्या होत्या की सेक्शुअल हॅरॅसमेंट म्हणजे काय, कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ होतो म्हणजे काय. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, कॉमेंट्स करणं, सेक्शुअल कॉमेंट्स करणं किंवा टक लावून पाहणं, ज्याच्यामध्ये महिलेला खूप अनकम्फर्टेबल वाटेल आणि तिला कामाच्या ठिकाणी चांगल्या एन्व्हायरमेंटमध्ये काम करण्याचा अधिकार आहे असं कोर्टानं सांगितलेलं आहे. 2013 साली निर्भयाच्या केस नंतर कायदा आला. आज नवी मुंबईमध्ये अनेक कमिट्यावर या सेक्शुअल हॅरॅसमेंट, पॉश असंही त्याला म्हणतात, प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट. तर त्या कमिटीवर एक स्वयंसेवी संस्थेचे प्रतिनिधी म्हणून काम करत असताना तर मला असे अनुभव येताना मला नेहमी असं वाटतं की महिला पुढे येत नाही, कारण तिला अशी भीती वाटते की माझी नोकरी जाईल किंवा मला घरातले म्हणतील की तुलाच कशी लैंगिक छळाचा सामना करावा लागतो किंवा मला आजूबाजूचे लोक काय म्हणतील. तर या भीतीपोटी ती पुढे येत नाही. आम्ही काय करतो की याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये पण सांगितलेलं आहे की प्रत्येक कार्यालयामध्ये हा अशा प्रकारची कमिटी आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही यावं, दाद मागावी, हे सगळं कॉन्फिडेन्शियल ठेवलं जाईल. तर हे सगळं जे आहे पत्रक ते ऑफिसमध्ये ठळक ठिकाणी लावलं जावं, जे स्त्री पुरुषांनी दोघांनी पाहावं. त्यापेक्षा आज वर्षातून एकदा तरी हा जाणीव जागृती कार्यक्रम घ्यावा की म्हणजे या पॉश कायद्यामध्ये काय काय गोष्टी आहेत, महिला कुठे तक्रार करू शकते, कशा प्रकारे तक्रार करू शकते आणि मग तिला तो न्याय मिळाला पाहिजे. मला नेहमी अनेक ठिकाणी महापालिकेच्या कमिटीमध्ये आहे, सिडकोच्या कमिटीमध्ये आहे, आता CISFच्या कमिटीमध्ये पण आहे. तर हे पाहत असताना मला नेहमी असं वाटतं की त्या बाईला न्याय मिळाला पाहिजे. त्यात बऱ्याचशा गोष्टी आहेत. तिला बदली हवी असेल तर बदली द्यावी किंवा तिला तो ज्यानं तिच्याशी लैंगिक छळ केलेला आहे तो ऑफिसमध्ये नको असेल तर त्याची बदली करावी, त्याचं डिमोशन करावं. अगदी लास्ट टर्मिनेशन पर्यंत कायद्यामध्ये तरतूद आहे. तर मला नेहमी असं वाटतं की ती बाई जेव्हा दाद मागायला येते तेव्हा तिला न्याय मिळाला पाहिजे. नाही तर मग काय होतं की 15 अशा लैंगिक छळाच्या ज्या महिला असतात त्यातली एखादीच पुढे येते आणि त्या एखादी पुढे येणारीला सुद्धा जर न्याय मिळाला नाही तर मग असं आपण कमिटीकडे जाऊन काही उपयोग होत नाही, दाद मिळत नाही, असा संदेश पसरला नाही पाहिजे असं मला नेहमी वाटतं.
पण याच्यामध्ये आणखी एक बाजू अशी होते की बाकी सगळे जे कमिटी मेंबर्स आहेत ते त्या कार्यालयातलेच असतात, त्या महाविद्यालयातलेच असतात. मग त्यांना असं वाटतं की अरे एवढंसं कशाला, एवढी कशाला ऍक्शन घ्यायची, त्याची बदली कशाला करायची, त्याचं डिमोशन कशाला करायचं. म्हणजे आज लैंगिक छळाकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन सुद्धा खूप वेगळा आहे. नंतर तो एवढ्या मोठ्या पोस्टला आहे, अरे तो आता त्याची मुलगी लग्नाला आहे दिवाळीमध्ये, तिचं लग्न आहे आणि मग त्याचं आपण रेप्युटेशन खराब कशाला करायचं. तर तेव्हा मला नेहमी असं वाटतं की या कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळामध्ये की त्याची कार्यक्षमता बाजूला ठेवावी आणि त्याचा हा जो लैंगिक छळ आहे तो त्याचं वेगळ्या पद्धतीनं तो हँडल केला गेला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. म्हणजे त्यांना बोलतच केलं पाहिजे आणि स्त्रियांनी सुद्धा पुढे आलं पाहिजे, स्त्रियांनी पुढे आलं पाहिजे, स्त्रियांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यांचा अधिकार आहे चांगल्या वातावरणामध्ये काम करण्याचा, समानतेचा अधिकार आहे त्यांना तशी वागणूक पण मिळाली पाहिजे आणि म्हणून तर हा कायदा झालेला आहे. पण मॅडम हे सामाजिक काम करताना तुम्ही घर, संसार आणि हे सामाजिक कार्य सगळ्याचा एक तोल कसा काय साधतात? वेळेचं नियोजन मी खूप करते. अच्छा. मला लेखन आणि वाचनाची खूप आवड आहे. खरं तर मी पूर्वी म्हणायची की पहिला माझा प्राधान्यक्रम लेखन, अच्छा. त्याच्यानंतर सामाजिक काम, त्याच्यानंतर माझी नोकरी आणि मग शेवटी घर. पण या सगळ्याचा समतोल साधत असताना मी माझं लेखन पहाटे उठून करते आणि महाविद्यालयामध्ये नोकरी म्हणजे शिक्षिका होणं हे माझं स्वप्नच होतं आणि ते पूर्ण झालं. मी माझ्या महाविद्यालयामध्ये मुलांशी संवाद करणं किंवा आजही मला मुलं भेटतात आणि मग तुमच्यामुळे मी इंग्रजीत पास झालो असं म्हणतात, तेव्हा ते रिअल रिवॉर्ड फॉर द टीचर इज नॅचरल. तर असं हे सगळं लेखन असेल, वाचन असेल, घर सांभाळणं असेल की घरामधला जो काही हे असेल जबाबदारी असेल ती सांभाळणं, तर ह्या सगळ्यासाठी वेळेचं नियोजन. स्वयंपाकघरामध्ये मी जास्त वेळ घालवत नाही, पण त्या अर्ध्या तासामध्ये माझं सगळं पटपट आवरणं असं हे सगळं करत असताना खूप आनंददायी सुद्धा तेवढीच आणि घरामध्ये अजित माझा जोडीदार, मुलं मृण्मयी आहे, सगळं आहे, यांनी या सगळ्या कामाला मला खूप केलं. म्हणजे मी 5 तासाची नोकरी केली आणि 5 तासाचं सामाजिक काम केलं, म्हणजे 2 नोकऱ्या केल्या. मी रात्री कचरा वेचकांच्या दिघ्याच्या वस्तीमधून रात्री 10 वाजता यायची आणि मला अजून ते डोळ्यासमोर चित्र दिसतं की माझी दोन्ही मुलं आणि माझा जोडीदार असे जेवायला माझी वाट बघत बसलेले असायचे. तर हा खूप घरामधून म्हणजे मुलांना सुद्धा हे आईच्या बाळकडून लहानपणापासूनच जसं तुम्हाला तुमच्या वडिलांकडून मिळालं तसं म्हणजे घरच्यांची पण साथ असायला हवी की काय असं समाजकार्य होतं. खूप छान. पण मॅडम हे सगळं असं करताना तुम्हाला कधीतरी असं काही वाटलं का की नाही आता बस, आता हे मी खूप केलं, आता नाही बस, असं तुम्हाला असं कधीतरी काही वाटलं का? असं फारसे क्षण आठवत नाहीये, पण थोडस कुठे एखादी गोष्ट झाली नाही, मग ती राजकीय पातळीवर असेल, अशा या कामाला, डम्पिंगच्या कामाला सुद्धा खूप विरोध झाला, खूप संघर्ष करावा लागला. महिलांना ओळखपत्र मिळतानाही खूप संघर्ष. डम्पिंगला आग लागली होती, खरं तर ती मिथेन वायूमुळे लागते. त्यावेळी 50 कचरा वेचक माझ्या सोसायटीच्या बाहेर येऊन बसलेले होते, तर तेव्हा सुद्धा खूप संघर्ष केला. तर असं बाहेर पडावं, मागे पडावं असं नाही, उलट जितका संघर्ष, जितका अवघड काम, तितकं मला ना एक बळ येतं, एक चॅलेंज वाटतं आणि हे आपल्याला करायचं आहे असं वाटतं. म्हणजे काही वेळा माझे पाय दुखत असतील, कॉलेजमध्ये 5-5 तास उभं राहून मी लेक्चर द्यायचं, पण वस्तीमध्ये गेलं ना कचरा वेचकांचं की माझे दुखरे पाय एकदम शांत होऊन जायचे. तर असं फारसं कधी वाटलं नाही मला की आता थांबावं. तर आता थांबलं पाहिजे, आता टीम तयार आहे. मी आमच्या मुलींना म्हणत असते, आता हे सगळं तुम्ही चालवायचं, आता मी काही यात बघणार नाही, मी नुसती बघणार तुम्ही काय करता. पण ते नाही होत. असं आता ते इतकं असं अंगात भिनलेलं आहे ना, थोडस काही कुठे कट्ट झालं की लगेच तिथे तुम्ही जाता आणि त्या गोष्टीला न्याय देतात. असं क्षण मला नाही आठवत. आणि हे सगळं तुमची आतापर्यंत 11 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. लेखनाची तुम्हाला खूपच आवड आहे, तुम्ही मगाशी सांगितलं. ही 11 पुस्तकं लिहिताना या सगळ्या 14 पुस्तकं 14 अरे वा. तर तुमची ही सगळी पुस्तकं लिहिताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी
आठवत असतील किंवा त्याच याच्यावर तुम्ही ही जी पुस्तकं लिहिलेली आहेत, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडं सांगा. नाही, माझं जे काम आहे ना तेच माझं लेखन आहे. अच्छा. म्हणजे कसं आहे ना, आपण म्हणतो की लेखक अनुभव घ्यायला कुठे कुठे जात असतात, तर मला जावं नाही लागत. जाऊ नये. की मला माझ्या आजूबाजूचा हा जो महिलांचा परिसर आहे, की जिना शोषितांचं असं पुस्तक मला मसापाचा पुरस्कार मिळाला त्याला. तर हे आजूबाजूच्या महिलांचं, काचरावेचक महिलांचे प्रश्न किंवा कौटुंबिक सल्ला केंद्रातल्या काही केसेस, महाराष्ट्र टाइम्सला माझं वर्षभर सदर होतं त्यांचं आधी. तर हे मला विषयाची वानवाच आणि लेखन हे मला खूप कसं आपण म्हणतो ना, हात लिहिता ठेव असं मला रवींद्र पिंगे नेहमी म्हणायचे. तर तो त्यातलं लेखनातलं पण एक खूप वेगळं असं समाधान मिळतं. आणि हात लिहिता असल्यामुळे सुद्धा तुम्हाला अजून सुचत जातं आणि त्याच्यातनं अजून कार्य करण्याची स्फूर्ती मिळते आणि आत्मिक समाधान सुद्धा. ते एकमेकाशी जोडलेलं आहे लेखन आणि काम. मॅडम, आजच्या या तरुण पिढीला तुम्ही काय सांगाल की आजची तरुण पिढी तशी खूप बहकलेली वाटते, सारखं मोबाईलकडे बघणं आणि सोशल मीडियामध्ये असणं, तर मग ते सोडूनही असं तुम्हाला काय वाटतं की आपल्या आजच्या तरुण पिढीने काय करावं? आपण सारखे तरुण पिढीला बोलत असतो, पण ते सुद्धा तसे संवेदनशील आहेत. पण त्यांचं आयुष्यच खूप धकाधकीचं झालेलं आहे, तणावग्रस्त झालेलं आहे आणि स्पर्धा एवढी झालेली आहे ना, तर मला स्वतःला असं वाटतं की त्यांनी भौतिक गोष्टींच्या जास्त मागे लागू नये. तर त्याऐवजी तसा एक विचार घडणं, यासाठी त्यांनी प्रयत्न केलं का? फेसबुकवर व्यक्त होण्यापेक्षा ते किती वाचतात, ते किती त्यांच्या मनामध्ये होतं. तर हा वैचारिक स्वतःची वाढ करून घेणं किंवा सामाजिक अगदी काही कामात झोपून द्यायला म्हणजे असं नाही, पण साध्या साध्या गोष्टी सामाजिक बांधिलकी वाटते का, गरिबाविषयी आपुलकी वाटते का, दया वाटते का, कणव वाटते का, आपण म्हणतो ना, किमान एम्पॅथी आहे का तुमच्यामध्ये. तर तरुण पिढीनं हे थोडस आपला दृष्टिकोन व्यापक केला आणि या गोष्टीकडे त्यांना असं मनामध्ये बिंबवायला लागतंय की आपण समाजाचं देणं लागतो आणि त्याच्यासाठी आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे. हे प्रत्येक घराने जर आपण आपल्या मुलांना म्हणजे तरुण पिढीला जर सांगितलं की तुम्ही समाजकार्य करा, कारण आपल्याला समाजाने खूप दिलेलं आहे, त्यामुळे आपलं हे बांधिलकी आपण जे म्हणतो, आपण काहीतरी देणं लागेल, हे रुजलं पाहिजे. मॅडम, तुमचा हा सगळा प्रवास ऐकताना मला एक प्रश्न विचारायचा वाटतोय. हे 30 वर्षापूर्वीच्या वृषालीला जर आम्ही विचारलं तर तुम्ही ती काय सांगेल आजच्या या काळाबद्दल किंवा त्यावेळेच्या त्या काळाबद्दल? खूप छान प्रश्न विचारला. 30 वर्षापूर्वी जर मी विचार केला तर मला स्वतःलाच खूप अशी गंमत वाटते. भाबडी होते मी आणि असं काही कामाची फारशी समज नव्हती, अशी चाचपडत होते की म्हणजे हे सगळं समोर दिसायचं, पण याच्यासाठी काय केलं पाहिजे, चळवळ केली पाहिजे, रस्त्यावर उतरलं पाहिजे, आंदोलन केलं पाहिजे, अन्यायाला म्हणजे आता खूप गंमत वाटते की 30 वर्षाचा प्रवासानं मला म्हणजे बायकांनी मला खूप शिकवलं. असं मला वाटतं की थोडंसं बाबडेपणा होता किंवा चाचपड नव्हतं, असं फारशी कामाची हे पण नव्हती, समज नव्हती. त्यामुळे ते आता खूप गंमत वाटते त्याची, त्या 30 वर्षाच्या प्रवासाची. कारण त्याला म्हणजे हे मनामध्ये असेल की असे अन्याय होत आहेत, पण त्याला कसं सामोरं जायचं दिसतंय समोर, पण म्हणजे माहिती असं फारसं त्यातलं माहिती नव्हतं. म्हणजे त्यावेळेचे अल्लड विषारी मॅडम आणि आताच्या विषारी मॅडम खूप फरक आहे. तर हे सगळं समाजकार्य करताना मॅडम तुम्हाला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. तसं तर ते काही ठळक पुरस्कार म्हणायला गेलं तर समजा गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार आहे, लाडली पुरस्कार आहे, सावित्रीची लेख असा पुरस्कार मिळालेला आहे, सावित्रीबाई फुले पुरस्कार मिळालेला आहे आणि मला असं वाटतं 2 वर्षापूर्वी तुम्हाला लोकसत्तेचा नवदुर्गा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तसे हे अनेक पुरस्कार मिळालेले, पण हे काही ठळक पुरस्कार. तर ज्याला मॅडम हे असे पुरस्कार घेताना तुमचं असं काही भावनिक काही नातं निर्माण होतं किंवा तुमच्या काही असं मनामध्ये काही कल्लोळ निर्माण होतो का हे पुरस्कार घेताना? तुम्हाला काय सांगायचं? पुरस्कार ही आपल्या कामाची दखल पण असते आणि छान वाटतं की आणखी काम करायला उभारी येते, त्यामुळे छान वाटतं
पुरस्कार मिळाला की आहे आपल्या म्हणजे विशेषतः माझ्या लेखनाला पुरस्कार मिळाला की मला असं वाटतं की हा आपण काहीतरी लिहितोय बाबा, बऱ्यापैकी लिहितो असं वाटतं. जो लाडली पुरस्कार तुम्हाला मिळाला. मिळाला माझ्या लेखनासाठी मिळाला. रयत शिक्षण संस्थेचा मला जेव्हा आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळाला ना, तर तुम्ही विचारलं त्यावेळी मी खूप भावनिक का झाले, तर तो सुमित्राबाई पाटील यांच्या नावाचा पुरस्कार होता. आणि पुरस्काराचं मला ते फारसं महत्व नाही वाटलं, पण मला सुमतीबाई कशा आहेत वगैरे, मी ते गायकवाड जे आयोजक होते त्यांना विचारलं, तर त्यांनी मला पटदिशी विचारलं की भेटायचे का तुम्हाला, तर मी म्हटलं हो मला भेटायची खूप इच्छा आहे म्हटलं. आणि मग सुमतीबाई पाटलांच्या घरी गेलो. फार विद्वान बाई, म्हणजे अतिशय पी.जी. पाटलांच्या मिसेस, सगळ्यांना माहिती आहे नावाचं. तेव्हा सुमतीबाई पाटील मला शेजारी बसून घेतलं, म्हणजे खूप चौकशी केली. म्हणजे माझ्या जीवनाचा तो एक विस्मरणीय क्षण आहे आणि मला तो पुरस्कारापेक्षा सुद्धा मोठा वाटतो. त्याच्यानंतर 8च दिवसात सुमतीताई त्यांचा मृत्यू झाला. पण तो एक माझ्या जीवनातला पुरस्कारापेक्षाही महत्वाचा तो पुरस्कार मला वाटला. तर मॅडम, ओळख या आपल्या सेगमेंटमधून तुमचा आवाज हा जगभर पोचतो आहेच, तर तुम्हाला सगळ्यांना काय संदेश द्यावा असं वाटतं? मला स्वतःला असं वाटतं की आज जी आजूबाजूची परिस्थिती खूप भयावह झालेली आहे, जात पात धर्म याच्या ज्या भिंती उभ्या आहेत त्या दूर झाल्या पाहिजेत असं मला स्वतःला वाटतं. की हिंसाचार, अत्याचार म्हणजे याचं एक विकृत स्वरूप समाजामध्ये समोर येते. तर ते थोडं आपल्याला असं, आपल्याकडे परंपरा आहे, संतांची परंपरा आहे, महात्मा फुले आहेत, बाबासाहेब आंबेडकर आहेत. तर एक समाजामध्ये समतेचा विचार रुजला पाहिजे आणि एक छानसं संघटन झालं पाहिजे. संघटनेची ताकद खूप मोठी असते. सर्व धर्म समभाव समाजात रुजला, तर हा मला असं वाटतं की समाजाला संदेश द्यावा असा वाटतो. आणि मग आपल्याला जी रसाळ फळं आहेत समाज बदलाची ती नक्कीच दिसतील असं मला वाटतं. अगदी बरोबर. तर मंडळी, संघर्षाची सावली लांब असते आणि त्यामधूनच उजिराची बाजू आपल्याला उलगडत जाते. मगदूम मॅडमनी यांनी केवळ समाजाला एक आवाजच दिला नाहीये, तर असंख्य स्त्रियांना आवाज काढण्याची हिंमत दिलेली आहे. तर ओळख या सत्रामधून आपण अशा या व्यक्तिमत्वाला आज आपण भेटलो. तुमच्या प्रतिक्रिया याबद्दल नक्कीच कळवा आणि अशा स्त्रियांना किंवा व्यक्तींना आपण या पुढील भागामध्ये परत भेटणारच आहोत. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. नमस्कार. नमस्कार अलका, माझी मुलाखत घेतल्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि तुमच्या चॅनलची खूप आभारी आहे. धन्यवाद.